डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जो जमीन सरकारी है, अरे जो जमीन सरकारी है, अरे जो जमीन सरकारी है, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे या जातीवादी सरकारचं करायचं का? अरे या मनुवादी सरकारचं करायचं का? अरे जातीवादी सरकारचं करायचं का? अरे या शिक्षकांचं करायचं का? अरे या जिल्हाधिकाऱ्याचं करायचं का? अरे या कर्ज पडवण्याचं करायचं का? अरे जोर से बोलो, अरे जोर से बोलो, अरे बोल मेरा भैया, अरे बोल मेरा भैया, अरे बोल मेरी बहना, अरे बोल मेरी बहना, अरे ताकत से बोलो, अरे हिम्मत से बोलो, अरे तुम भी बोलो, अरे तुम भी बोलो, बोल मेरी बहना, अरे बोल मेरे भाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजसूर्य ज्योतिराव फुलांचा. हर चाकू लेके, हर तलवार लेके, हर गुप्ती लेके, हर पल दलिता, हर बोल मेरी भाईना, हर बोल मेरे बिबड़िया, हर बोल दलिता, हर बोल दलिता, हर चप्पल लेके, हर चप्पल लेके, हर गुप्ती लेके, हर पल दलिता, हर चौक से बोल, हर तक से बोल, बोल दलिता, हर बोल दलिता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे पण आम्हाला बर्बाद करतात, आम्हाला उद्ध्वस्त करतात. आमची व्यवस्था करणार कोण? ज्या पंजाबच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश तुम्ही सांगितला 2011चा, त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की अनुसूचित जाती, भटके विमुक्त, जर भूमिहीन मजूर आणि एसटीचे लोकांचं जर अतिक्रमण असेल तर त्यांचं कायम करायला हरकत नाही. मग तुम्ही अगोदर कायम करायचं होतं, त्यांची व्यवस्था करायची होती, त्यांना मोबदला द्यायचा होता, नंतर तुमचा विकास राबवायचा होता. आम्हाला हजारो पिढ्या आमच्या बर्बाद केल्या या इथल्या व्यवस्थेने, इथल्या मनुवादी जातीवादी व्यवस्थेने आम्हाला बर्बाद केलं. आणि आता हे माझे जे लोक गोरगरीब माझा समाज आहे हा जाणार कुठं? या दिलीप स्वामीच्या घरात जाऊन राहणार आहे का? या जी श्रीकांतच्या घरात जाऊन राहणार आहे का त्या देवेंद्र फडणवीसच्या घरात जाऊन राहणार आहे? यांची आधी व्यवस्था करा आणि नंतर तुमच्या बुलडोझर आणा. आता 2011च्या अगोदरचे तुम्ही नियमानुकूल करणार आहात ते सगळे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करा. आणि गेवराईचा जो रस्ता हा बाहेरून जाणार होता, राजपत्रानुसार तो बाहेरून न्या. त्या गावामध्ये अजिबात रस्ता आणू नका. बाबासाहेबांनी आम्हाला लोकशाही शिकवलेली, आम्ही लोकशाही पद्धतीने आज निवेदन देऊन माननीय कमिशनर साहेबाला ही भूमिका सांगणार आहोत. आम्ही जिल्हाधिकारी दिलीप स्वामींना सुद्धा ही भूमिका सांगणार आहोत आणि त्यांनी तात्काळ आमच्या भूमिकेवरती निर्णय घ्यावा. जर त्यांनी निर्णय घेतला नाही आणि त्यांनी जर जातीवादी पद्धतीने आम्हाला बर्बाद करायचं ठरवलं तर तिथून पुढे आमची भूमिका ही वेगळी राहील, ही त्यांनी समजून घ्यावी. आपलं नाव? डॉक्टर दीपक नामदेव खिल्लारे. सुरू. गेवराई ब्रुबांड निवास अतिक्रमण बचाव कृती समिती, गेवराई ब्रुबांड, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गेवराईतील रहिवाशांनी आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी व या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर या प्रमुख मागण्या आमच्या या गावकऱ्यांच्या तर्फे अशा आहे आणि गेवराई ब्रुबांड निवासी अतिक्रमण बचाव कृती समिती या अध्यक्ष नात्याने मी संजय एकनाथ केदारे आज या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या आहेत की मौजे गेवराई ब्रुबांड निवासी जे अतिक्रमण आहे ते 50-60 वर्षापासून मूळ वतनदार लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते वतनदार लोक त्या ठिकाणी वास्तव्यास असून काही शासनाच्या चुका त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या धोरणामध्ये त्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम या जिल्हाधिकाऱ्यांचं आणि या तलाठी या तहसीलदारांचं आहे. त्यांनी ते दुरुस्त केलं नाही म्हणून आज या लोकांनी वेळ आलेली आहे. त्याचप्रमाणे जे 2022ला जे भारतीय राजपत्र निघलं होतं त्या राजपत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा गेवराई तांडा हा वळण बाह्य रस्ता पहिले पूर्ण
भारत राजपत्राप्रमाणे प्रसिद्ध झाला होता आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा होत होती. परंतु आमच्याच काही गावातल्या काही जातीवादी लोक म्हणा की त्यांची काय बुद्धी होती की त्यांच्या स्वतःच्या जमिनी त्यांना वाचवायच्या होत्या, म्हणून त्यांनी तो रस्ता गावातून घ्यावा अशी भूमिका मांडली आणि लोकांना बोल तापे दिला की याच्यानंतर आपल्या जमिनी कधीच आयुष्यात ॲक्वर होणार नाही. आम्ही त्यावेळेससुद्धा त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही आता ते विभागीय आयुक्त कार्यालय, विभागीय आयुक्त साहेबांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आमच्या पूर्ण मागच्या वेळेच्या आम्ही त्यांच्या विरोधात ज्या गावकऱ्यांनी भूमिका घेतली होती त्या भूमिकामध्ये आम्ही निवेदनसुद्धा दिलं होतं की या लोकांचं सगळं खोटारडेपणा या ठिकाणी आहे, यांचं काहीतरी दुसराच या ठिकाणी मुआवजा घ्यायचा काहीतरी प्रयत्न असेल. गोरगरिबांचा या लोकांनी विचार केला नाही. त्यावेळेस आमच्या गावातल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी विचार केला आणि सांगितलं की जो 200 फुटाचा जो वळणबाह्य रस्ता गेवराई तांड्याच्या बाजूने जात आहे तो योग्य आहे, परंतु या काही मानसिकतेच्या लोकांनी आपल्या स्वतःच्या जमिनीला मोबदला मिळावा या हेतूस पुरस्कृत तो गावातून जावा आणि हे गोरगरीब लोक पुन्हा दऱ्या खोऱ्यातून आलेले हे गरीब भूमिहीन लोक पुन्हा त्या डोंगरदऱ्यात जावं हा त्यांचा षडयंत्र या ठिकाणी आम्हाला दिसून आला. म्हणून आज आमच्या लोकांनी ही वेळ आलेली आहे. आज या लोकांनी आमच्या घरं ज्या अतिक्रमणमध्ये आहे त्यांच्यात प्रकार काय आमच्या ग्रामपंचायतीमध्ये लागलेले ते दुरुस्त झाले पाहिजे. महाराष्ट्र शासन कळवाड्या हे जे प्रकार आहे